हाय एव्हरीवन, नमस्ते. मी डॉक्टर सुनीता. हे माइंड बॉडी सोल जे चॅनल आहे हे ॲक्च्युली हिंदीमधून मी सुरुवातीला बनवलं होतं, पण माझं असं लक्षात आलं की मराठीमधून खूप कमी गाईडलाईन आहे किंवा मराठीमधून खूप कमी असे चॅनल आहे की लोकांना राईट इन्फॉर्मेशन किंवा राईट गाईडलाईन पोहोचेल. म्हणून आज हा व्हिडिओ मी मराठीमधून बनवत आहे. आज आपण शिकणार आहोत मेडिटेशन कसं करायचं, ध्यान कसं करायचं. खूप लोकांना प्रश्न होतात की मेडिटेशन करायला आवडतं किंवा मेडिटेशन करायचं आहे, परंतु त्यांना समजत नाही की एक्झॅक्टली करायचं काय, ध्यान कसं करायचं, मेडिटेशन कसं करायचं. तर आपण हे शिकणार आहोत आणि हळूहळू जसं चॅनल ग्रो होईल तसं आपण लाईव्ह मेडिटेशन पण सकाळी मॉर्निंगला चालू करणार आहोत. तुमच्या साथने सपोर्टने हे चॅनल खूप असं ग्रो करावं किंवा लाईक फॉलोअर वाढा असं इंट्युशन नाही आहे, पण मला असं आतून वाटतं की हा व्हिडिओ राईट लोकांपर्यंत पोहोचा. मी ज्या सिच्युएशनमधून गेले आहे किंवा माझी जी कंडिशन मी फेस केली आहे, अशाच भरपूर लेडीज किंवा माझे भाऊ बंधू भगिनी असणार आहे की ज्यांना याची गरज आहे असं मला आतून इंट्युशन वाटतं आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण मेडिटेशन शिकणार आहोत. 10 मिनिटाचं आपण मेडिटेशन करणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे फायदे किंवा त्याच्यातून काय तुमच्या लाईफमध्ये बदल होणार आहे हे शिकणार आहोत. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन तर आहेच, पण त्याच्यासोबत रियालिटीमध्ये काय करावं लागतं किंवा काय गोष्टी फेस करावं लागतात फ्रेंड्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी हळूहळू शिकवणार आहे. तर आपण शिकूया. मेडिटेशन भरपूर लोकांनी केलेलं असेल किंवा याच्या आधीही ते करत असतील किंवा वेगवेगळ्या याच्यातून आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली करायचं काय ते माहीत नसतं. मीही अशा खूप वेगवेगळ्या मेडिटेशनच्या पद्धती शिकले आणि अक्षरशः 5 मिनिटंही डोळे बंद करून बसणं शक्य नव्हतं मला. आणि हळूहळू आत्ता सध्या आहे की 1 तास, 1.5 तास, 2 तास मी मेडिटेशनमध्ये बसू शकते. आणि हे शक्य झालं आहे एक सिंपल पद्धतीने, ज्याला म्हणतात आनापानसती ध्यान. खूप सिंपल आहे आणि हे तुमच्या लाईफमध्ये 40 दिवसात खूप मोठा बदल आणू शकतो मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं. आज तुमचा प्रॉब्लेम कुठलाही असू द्या, आज तुमचा काही तुमची सिच्युएशन असू द्या, पण 40 दिवसानंतर तुमची मेंटॅलिटी खूप चेंज होणार आहे. त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा तुमचा अँगल जो आहे तो खूप चेंज होणार आहे. विश्वास ठेवा आणि खरंच तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाऊ शकतात. कारण ही जी जर्नी आहे, ही जी आपली जी जर्नी आहे, आपण ह्युमन म्हणून या धर्तीवर आलो आहे, ती खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. समजून घ्यायचं कंडिशन आहे की हे सगळे चॅलेंजेस आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात का आले, एवढे दुःख किंवा आपल्या ज्या घटना त्या आपल्या आयुष्यात का आले, याचं पाठीमागंही खूप मोठं कारण आहे. जेव्हा मला ह्या गोष्टी समजायला लागल्या तेव्हा मला ही खूप शिल्लक वाटायला लागल्या ह्या गोष्टी. तुम्ही पण त्या समजून घेणं गरजेचं आहे, कारण हे जे चॅलेंजेस आहे आपल्या आत्माने अगोदर स्वीकार केलेले आहेत. ऐकायला जरा सुरुवातीला हे वाटतं की अरे मी असे चॅलेंजेस माझ्या लाईफमध्ये का घेतले, पण तुम्हाला हळूहळू नक्कीच कळेल की असे चॅलेंजेस आपण स्वतः स्वीकार केलेले आहे. कारण आपण ह्या धर्तीवर किंवा आपण ह्युमन बिंग म्हणून याच्यासाठीच आलो आहे की शिकण्यासाठी आलो. जर चॅलेंजेस नसतील लाईफमध्ये तर आपली ग्रोथ होणार नाही, आपल्या सोलची ग्रोथ होणार नाही, आपल्या आत्माची ग्रोथ होणार नाही. त्यामुळे आपण हे चॅलेंजेस ऑलरेडीच अगोदर स्वीकारलेले असतात आणि हे चॅलेंजेस घेऊन आपण जन्म घेतलेला असतो. अशा खूप गोष्टी आहेत, ते एकदम समजणार नाही. तर आपण मेडिटेशन करूया. तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही मेडिटेशन करू शकतात. तर मेडिटेशन करण्याच्या खूप सिंपल पद्धती आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी सर्वप्रथम जे आहे 3 गोष्टींना लॉक लावावं लागतं मित्रांनो. पहिले तुमचे पाय क्रॉस मांडी घातलेली असली पाहिजे किंवा तुम्ही असे सोफ्यावर बसले असेल तर तुमचे पाय हे क्रॉस केले पाहिजे. नंतर तुमचे हात जे आहे ते लॉक करणं गरजेचं आहे. हातांना अशा पद्धतीने तुम्ही लॉक करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या पायामधून 10% एनर्जी जात असते, आपल्या हातामधून 10% एनर्जी येत असते आणि 80% जी एनर्जी आहे ती आपल्या डोळ्यामधून जात असते. आपले डोळे हे 3 प्रकारचे लॉक असणं गरजेचं आहे. आणि तुमचे विचार, जे तुम्हाला विचार येत असेल त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. फक्त एकच करायचं, तुमचा श्वास बघायचा आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास. आनापानसती ध्यान इतकं सोप्या पद्धतीचे आहे. आनाचा अर्थ आहे आतमध्ये येणारा श्वास आणि पानाचा अर्थ आहे बाहेर जाणार, आणि सती म्हणजे ह्या दोघांना ठरवून ठेवणारी एक स्तंभमध्ये. तर हा खूप सोप्या पद्धतीचं ध्यान जे आहे आणि भरपूर लोकांनी हे ध्यान केलेलं आहे. अगदी सिंपल वेनं तुम्ही ट्रान्समध्ये जाऊ शकता आणि
एक मनाची शांती ज्याला म्हणतात ते तुम्ही इथं अनुभवू शकता. तर आपण हळूहळू अशा सुरुवात करणार आहोत ट्रान्समध्ये जाण्यासाठी. तर जेणेकरून एकच मिनटं. ओके, येस. तर आपण ध्यानमध्ये जाणार आहोत. जे पण आहेत तुम्ही तुमच्या जागेवर बसण्यासाठी एक जागा बघायची आहे जिथे तुम्हाला शांत बसायला वेळ मिळेल. पीसफुली स्वच्छ छान अशी जागा कुठेही तुम्ही शोधू शकता. हाताला लॉक लावायचं आहे, पायाला लॉक लावायचं आहे आणि तुमचे हात जे आहे तुमच्या मांडीवर ठेवायचे लॉक करून आणि अलगद तुमचे कोमलतेने तुमचे डोळे बंद करायचे आहे. आणि अलगद डोळे बंद केल्यानंतर पीसफुल शांतता करायची आहे, फील करायची आहे. आता फक्त तुम्हाला तुमच्या नाकावर लक्ष केंद्र करायचं आहे आणि तुमचा येणारा श्वास आणि जाणारा श्वास फक्त बघायचा आहे मित्रांनो. तर तुमचा श्वास आतमध्ये येणारा किती थंड आहे, बाहेर जाणारा किती गरम आहे. विचार येतील तर येऊ द्यायचे आहे, विचारांवर फोकस करायचा नाही. विचार येणार आहे, जाणार आहे, त्याला थांबवायचं नाही. विचारांना तुम्ही लक्ष द्यायचं नाही. जसंही तुम्ही श्वासावर हळूहळू केंद्रित होता ॲटोमॅटिकली तुमचे विचार जे आहे ते गायब होता आणि तुम्ही शून्यतेची फिलिंग करता. तर चला तुम्ही सुरुवात करा. तुमचा श्वास आतमध्ये मोठा असू शकतो, तुमचा श्वास छोटा असू शकतो. किती लांबपर्यंत आपला श्वास जातो आहे, गळ्यापर्यंत, छातीपर्यंत ते ऑब्झर्वेशन करायचं आहे. बाहेर येणारा श्वास एक गरम फील देतो आहे, आतमध्ये जाणारा श्वास जो आहे एक थंड हवा देतो आहे, असं फील करायचं आहे. संपूर्ण लक्ष श्वासावर जायचं आहे. श्वासासोबत मस्ती आणि श्वासासोबत दोस्ती करूया मित्रांनो. विचार आले तरी परत तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मन भटकलं तरी परत त्याला श्वासावर केंद्रित करायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवू शकता, टेकूनही बसू शकता, काहीच कंडिशन नाही. एकदम सुखासनमध्ये रिलॅक्स बसायचं आहे. श्वास शून्य होत जातोय, हळूहळू श्वास खूप बारीक होत जातोय.
सुरुवातीला 5 ते 10 मिनटं तुम्ही प्रॅक्टिस केली तरी खूप आहे. हळूहळू टायमिंग वाढवू शकतो आपण. शरीर जड किंवा हलके दोन्ही प्रकारचे फिलिंग होऊ शकतात. दोन्ही हात घ्यायचे, डोळ्यावर ठेवायचे आहे. 5 सेकंद काउंट करायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. अलगद स्माईलसह डोळे उघडायचे आहे. ह्या गोष्टीची जशी जशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत तसं आपल्यामध्ये चेंज होणार आहे. सुरुवातीला खूप डोक्यामध्ये विचार येतात, एक्झॅक्टली काय चाललं ते समजत नाही आहे, खूप डोकं जड पडल्यासारखं होतं. पण काही जरी होत असलं मित्रांनो तर आपले डोळे उघडायचे नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण हे ध्यान मेडिटेशन करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल आणू शकतो. कारण आपण स्वतः जो आहे तो एक देवाचा अंश आहे. आपण गॉड एनर्जी आहोत. आपण ह्या ब्रह्मांडाची एक एनर्जी आहोत, ती आपल्या आतमध्येच आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की ती आपल्याला बघण्यासाठी वेळ नाही आहे, आपल्याला आपल्या आतमध्ये झाकण्यासाठी वेळ नाही. तर तो वेळ काढायचा आहे मित्रांनो तुम्ही, आणि जेणेकरून तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही बदल घडवायचे आहे आणि आपण हे सगळं सोबत मिळून करणार आहोत. तर माइंड, बॉडी, सोल या तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला बदलाव करायचे आहे. आणि डेफिनेटली सोलमध्ये बदलाव केला तर माइंडमध्ये बदलाव होणार आहे. माइंडमधले बदलाव झाला की तुमच्या बॉडीमध्ये आपोआप बदलाव तुम्हाला दिसणार आहे. याच्याने तुम्ही कुठलाही आजार तुमचा हील करू शकता. तुमचे कार्मिक अकाउंट जे आहे ते हील करू शकता. तर थँक्यू सो मच मला शेवटपर्यंत बघितलं किंवा ऐकलं. आणि खरंच मला खूप आनंद वाटेल की जर काही जणांच्या मी औषध बदल करू शकले. आणि मलाही वाटायला लागले की कुठेतरी आपलं हे सोल पर्पज आहे आणि आपण ही गोष्ट द्यायला पाहिजे. तर धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच.